आणि घर जर खाली नाही केलं तर घरावर बुलडोजर फिरवणार असं म्हणतात. काय? होय, अरे ती जमीन आपलं घर ते आपलं नाही असं म्हणायला लागलेत. अरे प्रिन्स सरकार तुम्ही काहीतरी करा. अहो ते घर तुम्ही आम्हाला दिलं, आता त्या घरावर बुलडोजर फिरल्यावर आम्ही बाप लेकराने कुठं जायचं? नाना तू हे सगळं जे काही बोलतोय ते खरंच खूप शॉकिंग आहे. असं कसं होऊ शकतं? कोणी तुमच्या घरात येतं आणि म्हणतं की हे घर तुमचं नाहीये? ती जमीन तुमची आहे नाना, ते घर तुझं आणि शिवाचंच आहे. दुसरं नक्कीच काहीतरी गडबड आहे. मी बघतो काय इश्यू येतोय. सरकार कोण असतील ती माणसं आणि असं कसं काय कोणी दारात येऊन घर खाली करायला सांगू शकतं? अगदी बरोबर बोलतोयस तू. हा मॅटर काय मी पर्सनली याच्यात लक्षात. तू अजिबात काळजी करू नकोस, तू निवांत राहा. तुझा माझ्यावर विश्वास आहे? हो सर. मग लगेच जा आणि आपल्या गाड्या धुवून टाक. ठीक आहे, मी बघतो. चल फोनाफोनी करू आपण. फोन कुठे? हा, ती पांढरी गाडी आतून साफ करा आज. हो लगेच करतो सर. शक्ती, आता या सगळ्यात तुम्ही तुमची तल्लख बुद्धी चालवू नका. खूप कामं पडलेत, चला कामाला लागा. हो. ए शिवा, जा तो नाना नीट गाडी धुतो की नाही ते बघ जा. प्लीज नाना, तू निवांत राहा. मी तुझ्या सोबत आहे ना, काही काळजी करू नकोस. पण आता आलाच आहेस तर सगळ्याकडे धुवून काढ. आणि हा, ती सफेद रंगाची गाडी आतून धु. तुम्ही म्हणलं ब्रेस, मी खरं सांगू का, तुम्ही ना बिझनेसमॅन होण्यापेक्षा ना ऍक्टर बनायला हवं होतं. खूप उत्तम अभिनय करता तुम्ही. फिल्म इंडस्ट्री वाचली म्हण. हो, ते खरंच आहे. पण प्रिन्स, खरं सांगू का, तुम्ही काय उत्तम नाव टाकलत माहितीये का? प्रिन्स निखारगे कधीच रडीचा डाव खेळत नाही. तेही आहेच म्हणा. पण प्रिन्स, तुम्ही त्यांना असं का म्हणालात की तुम्ही त्यांना जमीन दिलेत म्हणून? पण जमीन तर तुमच्याच मालकीची आहे ना, म्हणजे पुढे काही होणार नाही ना? अगं बद्रा, तू जास्त लोड घेऊ नकोस. खाली मी जे काय म्हणालो ते फक्त त्यांना सहानुभूती देण्यासाठी. कसं आहे, त्या बिचाऱ्या लोकांचा त्यांच्या लाडक्या प्रिन्स सरकारवरचा विश्वास कमी व्हायला नको. अगदी बरोबर आहे. पण उद्या तुम्ही त्यांना घराच्या बाहेर काढणार आहात ना? हो, म्हणूनच हा डाव रचलाय. आता वेळ घालवून चालणार नाही. त्या आदिशक्तीला संपायचंय, तिचा नायनाट करायचा, एवढंच ध्यानात ठेव. फक्त त्या बिंडोक शिवाला आणि त्याच्या बापाला संशय यायला नको म्हणजे झालं. 24 तासाच्या आत काहीही करून ती मूर्ती जमिनीतून बाहेर काढायची. त्या आदिशक्तीच्या मूर्तीवर पहिला घाव मीच घालणार. आपल्याला संपवायला आलेल्या त्या आदिशक्तीला मी कायमची नाहीशी करून टाकणार. ती पांढरी गाडी आतून साफ झाली की नाही बघून येतस? काही काय, आदिशक्ती. शिवा बेघर होणार? पण स्वतःच्या मालकीचं घर असताना असं कसं कोणी घर खाली करायला सांगू शकतं? जाऊ दे, सर बोललेत ना, बघतील, होईल सगळं नीट. हा फोटो अरे, फोटो गायब झाला. कुठे गेला तो फोटो? मला पुन्हा भास होणं सुरू झालंय की काय?
पुन्हा डॉक्टरांकडे जायला हवं आता. घराचा काय नवीन सीन आहे आता. कोण माणसं आली असतील आणि अचानक घरावर कशी काय हक्क सांगायला लागली, ते पण इतक्या वर्षांनी. नशीब प्रिन्स सरकार आहेत आणि माझा शंभू महादेव आणि देवी आई पण पाठीशी आहेच. हा काय चमत्कार आहे. काय प्रकार काय हा? तोच फोटो परत मोबाईल मध्ये कसं शक्य आहे. ही तीच मुलगी आहे जी याआधी मला दिसली होती. हा पण सगळा माझा भास असेल की खरंच ती मुलगी इथे आहे. कुठे गेली ही मुलगी आणि मला बघून ही गायब का होते. कोण आहे ती मुलगी नक्की. थांब शक्ती, काय करतेस तू. अगं कोणाच्या मागे जातेस. हाही तुझा भासच आहे. ती मुलगी फक्त मला दिसते, ती माझ्याशी काही बोलत नाही, मला भेटत नाही, म्हणजे ती प्रत्यक्ष तिथे नसेल. शक्ती तू भ्रमात आहेस. मागे वळ, तुला ना पुन्हा भास होऊ लागलेत. आता पुन्हा ती औषधं सुरू करायला हवी. अरे शिवा, अरे तुझं काय बोलणं झालं का प्रिन्स सरकारांसोबत. अरे ते लोक परत येणार आहेत. मला लय काळजी वाटून राहिली. नाना, तू नको काळजी करू. काही कोणी नाही येणार आपलं घर खाली करायला. आणि सरकारने शब्द दिलाय ना, ते आपल्याला रस्त्यावर नाही येऊ देणार. होय र, तरी पण मला धास्ती वाटते. अरे ते लोक लय मोठे अधिकारी वाटतायत. 24 तासात घर खाली करायला सांगतात. हे शिवा, नाहीतर आपल्या घरावरून बुलडोजर फिरवणार आहेत ते. नाना, तुला सांगितलं ना नको टेन्शन घेऊ. कोणी आपल्याला घरातून बाहेर नाही काढणार. या घरात शंभू महादेव पण आहे, हे घर त्याचं पण आहे. आणि आपल्यापेक्षा जास्त अधिकार माझ्या शंभू महादेवाचा आहे या घरावर. त्यामुळे नको टेन्शन घेऊ तू. सोडणार नाही मी तुम्हाला. प्लीज, धोका दिलाय तुम्ही मला. प्रिन्स निखारगेची वट कुठपर्यंत आहे तुम्हाला माहित नाही. तुमच्या सगळ्यांचे धाबे दणाणून सोडेन मी. आलं का ध्यानात. फालतू दुःखाने ना 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 ना. सरकार काय झालं. बॉस खूप चिडलेत. सरकार पाणी. सरकार पाणी. एवढे चिडायला काय झाले सर. हे विरोधी पक्षांनी नाकेनं वाढलेत. प्रत्येक कामात, शिवा प्रत्येक कामात, प्रत्येक गोष्टीत आडकाठी करत असतात. आता काय केलं त्यांनी सरकार. ही जमीन आहे, याच्यावर तुमचं घर आहे. इल्लीगल पेपर्स बनवून ही जमीन कुठल्या तरी संस्थेच्या नावावर केली आहे त्यांनी. काय काय. हा मग बॉसनं पण आताच खबर लागली ना, म्हणून आम्ही धावत धावत तिकडे आलो. मग आता काय करायचं. नाना, आज आयुष्यात पहिल्यांदा मला असं वाटतंय की माझी ताकद कमी पडते. म्हणजे नाना, मला माफ कर. काही वर्षांपूर्वी मीच तुला सांगितलं होतं या जमिनीवर घर बांध. पण आज मीच तुला सांगतोय, हे घर तुला सोडावं लागेल आजच्या आज. सरकार. हे बघा, राहण्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका. पटकन तुम्ही सामान बांधा
बंगल्यावर चला, मी तुम्हाला क्वार्टर्स देतो राहायला. सरकार, क्वार्टर्स? हे बघ शिवा, मला कळतंय तुला काय होतंय आता, तुझी मनस्थिती कळते, पण आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाहीये. चला चला सामान बांधायला घ्या. चला चला. थांब ना जरा, मी तुला शब्द देतो, त्या विरोधकांनी जो काही घोळ घातलाय ना, तो एक ना एक दिवस मी समोर आणीन. सगळा कच्चा चिठ्ठा समोर आणीन मी त्यांचा, आणि तुमच्या हक्काचं घर मी तुम्हाला मिळवून देईन. माझा शब्द आहे. चला सामान बांधायला. चला चला चला. ना सामान बांधायला का? ते पीठ बीठ तिकडच मला. चला चला लवकर या. सरकार, अहो सरकार. ए शिवा, आता काय करायचं रे? अरे आपलं घर वाचवण्यासाठी प्रिन्स सरकार बी काय करू शकलं नाही. अरे इतक्या वर्ष आपण या घरात राहिलो, या घराने आपल्याला, आपण या घराला आपलंस करून टाकलं होतं, आणि आता हे घर खाली करायचं? हे शिवा, अरे म्या तुझ्या आईला सबूत दिला होता, आपण झोपड्यात राहू, पण प्रिन्स सरकारांच्या बंगल्यावर कधीच नाही राहायचं. अरे तिची पण इच्छा होती. ते म्हणले, धने आपलं झोपडं का असाना, पण आपलं स्वतःचं घर हवं. अरे शिवा, आता आपलं स्वतःचं घर आपल्याला सोडून द्यावं लागणार. अरे एवढं मोठं संकट आपल्यावर येईल असं कधी वाटलं होतं का? नाना, तू आईला दिलेला शब्द मी मोडू नाही देणार. अरे शिवा, अरे आपलं घर प्रिन्स सरकार वाचू शकलं ना, तू काय करणार आहे? तू नको जास्त लोड घेऊ, मी आलो एका ठिकाणी जाऊन. हे शिवा, अरे तू कुठे चाललाय? हे शिवा थांब. शिवा, ये. अरे बा, काय झालं? अचानक बोलवलंस, काय मॅटर झालाय का? ए वस्त्रे, तू ते मागे बोलला होता ना, तुझ्या इथे 2 खोल्या भाड्याने द्यायच्या होत्या, त्या आहेत का गेल्या? ते आता कवाच गेला ना भाड्यानं. बरं काय रे बाबा, आता कुणाला हवेत भाड्यानं खोल्या? मला. तुला? ये बाबा, काय समजेल असं बोल ना मला. अरे स्वतःचं घर असताना तुला भाड्याचं घर कशाला हवंय? अच्छा, म्हणजे आता नानापासून येणार राहायचंय होय तुला? नाही काय राडा केला का? दारू पिऊन नाना काय भांडणं झाली का? नाही, तसं काय नाही झालं, तुला सगळं सांगतो नंतर. आता ताबडतोब घराची व्यवस्था करायची. ये बाबा, काय व्यवस्था काय ते करू आपण, पण नक्की काय मॅटर झालं ते सांगशील का आता? अरे एक प्रॉब्लेम झालाय, ते ताबडतोब घर खाली करायला सांगितलंय. काय घर खाली करायला सांगितलंय? अरे पण कुणी का? ए भावा, असं कसं कोण घर खाली करायला सांगू शकतं? वस्त्र्या, अरे ते सरकारी अधिकारी होते, त्यामुळे आता आज रात्रीच घर खाली करावं लागणार आहे. ए भावा, मग तू सरकारांच्या बंगल्यावर का नाही राहायला जात? वस्त्र्या, ते सगळं जाऊ दे. हे बघ ना, तू जरा आठवण बघ ना, तुझ्या ओळखीमध्ये एखादी छोटीशी खोली असली तरी चालेल, पण अर्जंटली बघ ना, मिळते का कुठे? ए भावा, अशा अर्जंट रूम मिळतात होय? अरे नाही मिळत बाबा आपल्या एरियात. ए भावा, आहेत 2 रूम भाड्यानं द्यायचे आहेत. कुठे? अरे ते श्रद्धा मॅडम आहेत ना, त्यांच्याच घराच्या आसपास कुठेतरी आहेत. अरे आपण जाऊन विचारूया ना, बघू ना, मिळालं ते मिळाल्या. चल चल पटकन चल. चल 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 चल. कुठं गेला येऊ शिवा? फोन करतोय तर फोन बी उचलत नाही. नमस्कार नाना. नमस्कार कोरोना भाऊ. हा हा, काय मग घरातलं सगळं सामान काढलं का बाहेर? कोरोना भाऊ, त्याचं काय आहे, शिवा घराबाहेर गेलाय, तो आला की घरातलं सगळं सामान बाहेर काढतो. काय नाना, तुमच्या पोराला आहे ना सिच्युएशनचं गांभीर्यच कळत नाही, तो गावभर फिरतोय. आता प्रिन्स बॉसने मला तुमच्याकडे पाठवलं तर तुम्हाला सामान बाहेर काढून ठेवायला पाहिजे होतं ना. हा, ए चला पोरा. थांबा. कोरोना भाऊ, प्रिन्स सरकारांच्या घरी
आम्ही राहायला नाही जाणार. नाही जाणार? अहो मग राहणार कुठे? हा, शिवा आमच्यासाठी नवीन घर शोधतोय. मिळेल त्याला नवीन घर मिळेल. प्रिन्स सरकारसनी काय सांगायचंय ते आम्ही उद्या सांगतो. तुम्ही आता इथून गेला तर लय बरं होईल. हो, आता तुम्ही तर ठरवलंच आहे, तर मी काय बोलणार नाही का? ॲज अ होतकरू नेता म्हणून मी तुम्हाला काय बोलणार. पण नाना मला सांगा, आता तुम्ही दुसरं कुठंतरी जाणारच का नाही, तर तुम्हाला सामान बाहेर काढावं लागेल ना. ना वाटल्यास आम्ही मदत करतो ना. मी मदत करतो. हा, मी मदत करतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी मदत स्वतः करतो. हे चाला रे, मदत चालेल. घरातलं सामान बाहेर येईस तर शिवा कुठंतरी दुसऱ्या घराची व्यवस्था करलच. ठीक आहे, झालं तर मग आता सामान बाहेर काढायला घेऊया. सगळं सामान काढायला घ्या. हा चला चला. आणि हो, बॉसचे एकदम खास माणूस आहेत हा. म्हणजे सामानाला इकडं तिकडं काही खरोच आली नाही पाहिजे. व्यवस्थित काढा बाहेर. जा, त्यांना मदत करा, ती उगाच काहीतरी करतील. या या. शंभू महादेवा माफ कर मला. आता आमच्या सोबत तुझं बसताना इथून हलवावं लागल. नव्या घरात नवीन सुरुवात करावं लागल. जशी ह्या घरात तुझी सेवा झाली ना, तशी नव्या घरातही होईल. पण तू सतत आमच्या पाठीशी राहा. अहो ते टेंडर आमच्या नावानेच पास होणार आहे. तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट करा. कारण मला महत्वाचं बोलायचंय. एक मिनिट. हो देशमाने, मी आहे ना. बोलायचंय मला महत्वाचं. कशाला काळजी करता? मला महत्वाचं बोलायचंय. अगं मी एका महत्वाच्या कॉलवर होतो. मला पण महत्वाचंच बोलायचंय. तुम्ही त्या कोरोनाला फोन करा आणि विचारतो शिवानी घर सोडले ना, गेला तो घराच्या बाहेर. हे बघा, मला तुमच्या त्या कोरोनावर अजिबात विश्वास नाहीये. बावळट डोक्याचा आहे तो. तुम्ही आधी त्याला फोन करा आणि विचारा आपलं काम झालंय की नाही. विचारा, पटकन विचारा. अगं इतकी हायपर का होतेस? जरा पेशन्स ठेव ना. हे बघ, मी कोरोनाला सगळं नीट समजावून सांगितलंय. यावेळी तो कुठलाही मूर्खपणा करणार नाही. नाना आणि शिवाल आजच्या आज घर सोडतील, खाली करतील. तू अजिबात काळजी करू नकोस. आणि जसंच घर खाली करतील, उद्याच्या दिवसात आपण आपलं काम करूया. ठीक आहे? काय? उद्या काय? उद्या नाही, काय? आजच आपल्याला हे काम करायचंय. उद्यावर ढकलून चालणार नाहीये. प्लीज, उद्या दिवसा उजेडात आपण हे जर काम करायला घेतलं तर लोकांच्या नजरेत येईल. कळते का? नाही, बरोबर बोलतोस तू. कोणालाही संशय येता कामा नये. फक्त आजची रात्र. उद्या ती आदिशक्ती आपल्या आयुष्यातून कायमची निघून जाणार आहे. 10 वर्षांपूर्वी केलेली चूक आपल्याला आज सुधारायची आहे. पण यावेळी कुठलाही हलगर्जीपणा करून चालणार नाही. ती आदिशक्ती ना, आपल्याला लागलेली पनवती आहे. पनवती तुम्ही बघाच. तिची अशी अवस्था करते ना, मी अशी अवस्था करते ना, झेटकोबाची ताकद आणि माझी ताकद एकत्र करून तिला मी नाहीशी करा. तुम्ही का मारलात मला? मला डोक्यात पडलात का? मारलात का तुम्ही मला? मी तुला मार? तू वेडी आहेस का? मी तुला का मारेन? मी का? एक मिनिट.
ही सगळी आदिशक्तीची खेळी आहे. अहो आदिशक्तीच्या नावावर तुम्ही सगळ्यांनी मला मारायचं ठरवलं का? नाही नाही भद्रा, मी तुला खरंच सांगतोय. मी तुझ्याशी बोलत होतो, अचानक तुझ्या गालावर मी आदिशक्तीला बघितलं. अचानक मला काय झालं मलाच कळलं नाही. आय एम सॉरी. जोरात लागलं का? ठीक आहे. सतीशक्ती. आधीच माझा गाल दुखत होता, अजून एक. बस आजची शेवटची रात्र. एकदा का तुझी मूर्ती त्या जमिनीतून काढली की तुझं सगळं नामोनिशाण मिटवून टाकणार मी. आजवर जी काही थेर केलीस ना तू, उद्यापासून सगळं बंद. प्रिन्स निखारगे आणि भद्रा प्रिन्स निखारगे तुझ्या शक्तींचा सर्वनाश करणार. सोडणार नाहीये मी तुला. भद्रा, भद्रा, आय एम सॉरी. हे बघ, मी स्वप्नातही असा विचार करू शकत नाही. जाऊ दे ना प्लीज विसर. खूप दुखतंय का? दुखतंय. बघू. सॉरी 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 बॉस, सॉरी सॉरी सॉरी. ऍज अ हुतकरून येता म्हणून मी इथं आलो नाही, इथं काही बघितलं नाही आणि मी कोणाला सांगणार पण नाही. बॉस सॉरी सॉरी सॉरी. तुमचं चालू द्या, कंटिन्यू चालू द्या. ए बावळट, तुला वाटतंय तसं काही नाहीये. आता तुम्ही असंच बोलणार? इकडचं थोपाड तिकडे करे ना. शिवा आणि नानाने घर खाली केलंय का? बंगल्यावर येत आहेत? सांगतो. म्हणजे त्यांचं सगळं सामान आम्ही घराबाहेर काढलं, पण तो शिवा आणि नाना बंगल्यावर यायला तयारच नाहीत. का? का म्हणजे ते म्हणाले की आम्ही दुसरं कुठेतरी शिफ्ट होऊ. कुठे? मला काय माहित. कुठे का शिफ्ट होईना, मसणात का जाईना, आपल्याला काय फरक पडतोय? जाऊ दे ना, मोर दे ना. हा बरोबर, वहिनी बॉस बरोबर बोलतात. बॉस एक काम करा, तुम्ही जे काम करत होतात ना ते कंटिन्यू करा. आता काय करायचं रे? बघू. शेख, मी काय बोलतो, तू माझ्या घरी चल ना. दुसऱ्या खोलीचा बंदोबस्त होईपर्यंत माझ्या घरी राहणार आहे तू. हा बाबा, आणि हे सामान आहे ना, ते अर्ध सामान माझ्या घरात ठेवूया आणि अर्ध सामान माझ्या सलून मध्ये ठेवूया ना. शेठ, मी काय बोलतो, तू एकदा प्रिन्स सरकारांची बोलून बघ ना, काहीतरी मार्ग निघेलणार आहे पुढे. बरोबर बोलते नंद्या. अरे त्यानेच बांधून दिलं नाही घर तुम्हाला, मग या घरात तुम्हाला कोणीच बाहेर काढू शकत नाही. अरे लय मान नाही सरकारांची शब्दाला. सरकारांचे पण हात दगडाखालीत भावांनो. तो जो कोणी आहे ना अपोजिशन वाला, त्याने कागदपत्रांची अशी काय हेराफेरी केली आहे ना, त्यामुळे सरकारच काय, कोणी मोठा अधिकारी पण काय नाही करू शकत. अगदी बरोबर बोलला शिवा. अरे पोरांनो, यालाच म्हणतात आली या भोगाशी असावे सादर, असं म्हणायचं आणि पुढं चालायचं.